नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेच्या माध्यमातून जर तुम्हाला 2,500 रुपये पेन्शन हवे असेल तर काही महत्त्वाची कागदपत्रे तुमच्याकडे असणे गरजेचे आहे, तरच तुम्हाला ही पेन्शन मिळणार आहे। त्यासाठी आपल्याला अर्ज करावा लागणार आहे। तर मग हा अर्ज कसा करायचा आहे तर तो अगदी सोप्या पद्धतीने आपण बघणार आहोत की अर्ज केल्यानंतर तुम्हाला 1 महिन्याच्या आत ही पेन्शन सुरू होऊ शकते। तर मग मित्रांनो, त्यासाठी आता हे 2,500 रुपये पेन्शन कोणाला मिळणार आहे, कोणता घटक या ठिकाणी पात्र असणार आहे, त्या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या माध्यमातून राज्यातील निराधार व्यक्तींना दरमहा आर्थिक सहाय्य देऊन त्यांना मदत केली जाते। आताच राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे काही लाभार्थी आहेत त्यांना 2,500 रुपये पेन्शन करण्यात आलेली आहे। त्यासाठी काही घटकांची निवड करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, मग या संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये कोण कोण पात्र असतात तर निराधार व विधवा महिला, दिव्यांग, 18 वर्षाखालील अनाथ मुले, दुर्धर आजाराने पीडित रोगी, देवदासी, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी अशा घटक या ठिकाणी पात्र असतात। यांना 1,500 रुपयाप्रमाणे आधी मिळत होते। तर मग त्यातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे दिव्यांग बांधव। मग दिव्यांग बांधवांना आता 2,500 रुपये पेन्शन दरमहा सरकारने केलेली आहे। त्यातून त्यांचा उपजीविका भागावी, त्यांचे दवाखान्याचा आजाराचा खर्च भागावा यासाठी हे 2,500 रुपये या ठिकाणी वाढीव मानधन करण्यात आलेले आहे। तर मग मित्रांनो, दिव्यांग बांधव या कॅटेगरीतून तुम्हाला जर 2,500 रुपये पेन्शन मिळवायची असेल तर अशा पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे। हा ऑफलाईन अर्ज भरावा लागणार आहे। या संदर्भातली PDF आपण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तसेच टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल। तर मित्रांनो, आता अपंग बांधवांनाच या ठिकाणी 2,500 रुपये पेन्शन मिळणार आहे। तुमच्या जवळपास जर कोणी अपंग दिव्यांग बांधव असतील तर त्यांना हा अर्ज भरायला सांगा। त्यांच्यासाठी अतिशय सोप्या पद्धतीने आपण माहिती देणार आहोत। जर तुम्हाला आता या ठिकाणी या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर गांधी पेन्शन योजनेसाठी जर तुम्हाला म्हणजे ज्या दिव्यांग बांधवांना 2,500 रुपयासाठी नवीन प्रकरण करायचे आहे, नवीन अर्ज करायचा आहे, तर त्यांनी खालील कागदपत्रे जमा करून सेतू कार्यालयात ऑनलाईन प्रकरण करून आपल्या तहसील येथे संपर्क साधावा। मी तुम्हाला जो अर्ज दिला आहे तो अर्ज भरायचा आणि त्याच्यासोबत हे कागदपत्र जोडायचे आहेत। मग ही कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे तर शाळा सोडल्याचा दाखला किंवा वयाचा दाखला किंवा तुमचं जन्म प्रमाणपत्र या ठिकाणी लागणार आहेत। नंतर आधार कार्ड, नंतर रेशन कार्ड, रहिवासी दाखला, हे अतिशय महत्त्वाचं आहे। रहिवासी दाखला तुम्हाला लागणार आहे किंवा स्वयं घोषणापत्र या ठिकाणी जोडावे लागणार आहे। दिव्यांग अपंग प्रमाणपत्र, कारण की तुम्ही या ठिकाणी दिव्यांग कॅटेगरीतून या ठिकाणी लाभ घेत आहेत। सरकारने फक्त दिव्यांग बांधवांसाठीच 2,500 रुपये पेन्शन चालू केलेले आहे। मग तुम्ही दिव्यांग आहेत यासाठी तुम्हाला दिव्यांग प्रमाणपत्र किंवा UDID कार्ड असते, ते ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र असते, ते UDID कार्डसुद्धा असणे गरजेचे आहे। तर दिव्यांग प्रमाणपत्र असेल तर ते सध्या तुम्ही जोडून देऊ शकता। नंतर आहे उत्पन्नाचा दाखला। मग उत्पन्नाचा दाखला तुम्हाला 50,000 रुपयाच्या आतील पाहिजे। 50,000 रुपयाच्या आतील उत्पन्नाचा दाखला असेल दिव्यांग बांधवाकडे तरच ते या ठिकाणी पात्र होणार आहे। 2 फोटो लागणार आहे पासपोर्ट साईजचे, बँक पासबुकची झेरॉक्स लागणार आहे, राष्ट्रीयकृत बँकेची या ठिकाणी द्यावी किंवा पोस्टाची बँक पासबुकची झेरॉक्स या ठिकाणी द्यावी लागणार आहे। कारण की त्या ठिकाणी DBT असणे गरजेचे आहे, कारण की DBTद्वारे आता पैसे खात्यात येतात, त्यामुळे तुमचे DBT लिंक असणे गरजेचे आहे खाते। मग बँक पासबुकची झेरॉक्स गरजेची आहे आणि या योजनेकरिता 18 वर्ष पूर्ण असलेले पाहिजे। तुमच्याकडे जातीचे प्रमाणपत्र असेल तर ते जातीचे प्रमाणपत्रसुद्धा सोबत जोडून देणे गरजेचे आहे। अशा पद्धतीने तुम्ही हे कागदपत्र त्या फॉर्मसोबत जोडायचे आहे आणि हा फॉर्म घेऊन सेतू कार्यालयात जमा करायचा आहे। सेतू कार्यालयात एक 100 रुपये फी घेतील। 100 रुपये फी दिल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी
8 ते 10 दिवसांनी संपर्क साधायचा आहे, तुमचे काय झाले ते, आणि त्या ठिकाणी चौकशी करायची आहे। त्या ठिकाणी तुमचे प्रकरण मंजूर झाले की तुम्ही तहसील ऑफिसमध्ये जायचं आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजना विभाग आहे, त्या ठिकाणी जाऊन तुमचा अर्ज जमा करायचा आहे। मग ते तुमचा जो अर्ज आहे आलेला आहे, तुमचं नाव DBT पोर्टलला अपलोड करतील आणि DBT पोर्टलला नाव तुमचं अपलोड झालं की पुढील महिन्यापासून तुमचे पैसे त्या ठिकाणी जमा होतील। तर मग मित्रांनो, अशा सोप्या पद्धतीने तुम्ही अर्ज करायचा आहे। जर तुम्हाला अर्ज हा भरता येत नसेल तर आपण पुढील व्हिडिओ बनवू। तुम्ही कमेंटमध्ये सांगा की सर आम्हाला अर्ज भरून दाखवा, तर आपण ऑफलाईन पद्धतीने कसे अर्ज भरायचा आहे त्या संदर्भात माहिती देऊ, म्हणजे तुम्हाला वाइंडर किंवा तिथे बसलेल्या लोकांना अर्ज भरण्यासाठी पैसे द्यायची गरज पडणार नाही। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने अर्ज भरल्यानंतर तुम्ही 2,500 रुपये पेन्शन घेऊ शकता। तसेच मित्रांनो, तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज भरू शकता। आपले सरकार पोर्टलवर हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावा लागतो, परंतु ऑनलाईन भरून परत तुम्हाला सेतू कार्यालयातच ती जमा करावं लागतं। त्यासाठी तुम्ही सरळ सेतू कार्यालयात हा अर्ज आणि कागदपत्रे त्या ठिकाणी जमा करायची आहे। तर अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती। तुम्हाला 2,500 रुपये पेन्शनसाठी अशा पद्धतीने अर्ज भरल्यानंतर लगेच पैसे मिळतील। तर आणखी काही अडचणी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता, आणि तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज कसा भरायचा याची माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा, आपण पुढील व्हिडिओ त्या संदर्भात बनवूया। तर मित्रांनो, जास्तीत जास्त दिव्यांग निराधार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना 2,500 रुपये पेन्शन मिळण्यास मदत होईल। जर माहिती योग्य आणि उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।